गाईज, नमस्कार. कशा आहात तुम्ही? तर परत एकदा माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे ना, मी हाफ डे घेतलेला आणि हाफ डे घेतला तर आज मी घरी होते. तर मग आता विषय असा केला की थोडंसं बाहेर जायचं होतं, शॉपिंग वगैरे करायची होती. कारण म्हणजे प्रॉपर शॉपिंगला वेळच भेटत नव्हतं, तर ती शॉपिंग करायला मला आज वेळ आहे. तर म्हटलं चला आज करूयात. कारण मी शॉपिंग केली 2-3 महिने झाला असं एकदम अशी जाऊन शॉपिंग केली होती 2-3 आहे वेळ तर चला जाऊयात. आणि अशा वरवर गोष्टी थोडंफार मी मागवत असते ऑनलाईन वगैरे, फ्लिपकार्टवरती, मिशोवरती. पण प्रॉपर जाऊन बघून आणि खरेदी करण्यामध्ये याच्यात वेगळा फरक असते. तर मग मी आज घरीच आहे, तर मग असं विषय केला मी आज घरीच आहे. तर चला आता जाऊया. मी आता जाणार आहे, तुम्हाला मी दाखवते. तुम्ही बघू शकता, आम्ही आता हे शॉपला आलोत आणि इथेच मला खरेदी करायची आहे. तर मी आहे ना शॉप मध्ये बाहेर आले आणि हेच दाखवते ना मी तुम्हाला व्ह्यू. हे आमचा घराकडचा आहे, म्हणजे पहिला आम्ही जिथे राहत होतो ना, हे तिथला व्ह्यू आहे. हे बघा, आम्ही इथे भाजीपाला वगैरे घ्यायला येत होतो पहिले ह्या साईडला. आता तिथे काम सुरू आहे. आणि मलाही ना म्हणजे शॉप वरती नाही आवडलं, मला घेतली मी. आणि जिथे नाही आवडलं तिथे म्हणजे मी नाही घेतलं. तर आता मी आहे ना संध्याकाळी जाणार आहे आणखी परत, तुम्हाला मी दाखवते. आम्ही ग्रोसरी खरेदी करायला. काय रे म्हणा ना, कितने काय बघा, आमच्या गाडीचे पेट्रोल संपले आणि किती टाकता होती बे सांग. तिथे टाकता इजत ना 50 रुपयाचं. 50 रुपयाची पेट्रोल लागते. त्यावेळीचा ड्रेस भेटलाय, म्हणजे एक टॉप पाहिजे होता ते मला भेटलाय. आता आहे ना, मी एक दुसरीकडे जाते आणखी थोडं आणखी मला काहीतरी थोडंफार खरेदी करायचं, म्हणजे शर्ट वगैरे घ्यायचे. आम्ही जातो. गाडीवाला आया घर से कचरा निकाल. तू क्या बोल रही? चल ना, इथं जवळ आहे ना. काय घेऊन देते तुला का मी काय माझ्यावरून घेत जायचं, काय घेऊन देते काय घेऊन देते. आता आहे ना, आम्ही 9 वाजल्यापासून फिरतो, 8:40 वाजल्यापासून फिरतो. आणि मला आहे ना म्हणजे आवडते गोष्टी मला नाही भेटत. मला टी शर्ट पाय होत थोडेसे, ते नाही भेटले मला. आणि आता 10 वाजले, बरोबर 10 वाजून 3 मिनिटं झाले. तर 1 तास आम्ही कंटिन्यू फिरत होतो बाहेर गाडीवर, तरी पण आम्हाला काहीच भेटलं नाही. मग आम्ही आता म्हणजे एक मला भेटलं जे पाहिजे होतं ते, एक टॉप मला भेटलं, एक कुर्ती पाहिजे ती, म्हणजे मला आवडली तशी. आणि मग आता ना आम्ही चुकून जेवायला बसलो तिथं कुठेतरी बाहेर आलो होते एका ठिकाणाला. आम्ही खातोय, बघू शकतो कोण. आम्ही पावभाजी खाणार आहे. बिचारा अक्षा माझ्यामुळे वैतागलाय हा बिचारा. एक तर माझ्यासोबत कोणी कुठे येत नाही, कधीच येत नाही माझ्यासोबत. जर मला कपड्याची शॉपिंग म्हणजे जर मला शॉपिंग करायचं असेल ना, कुठली वस्तू बघा, कधी जरी कपडे घ्यायचे असेल तरी पण कोणीच येत नाही. एकदा जर आला ना, ती व्यक्ती परत येत नाही माझ्यासोबत. आशा पण आता म्हणे पुढच्या वेळेस नाही येणार, ही पहिली वेळ त्याची माझ्यासोबत यांची. माझ्या बहिणी वगैरे कोणी घेत नाही माझ्यासोबत. तुला जर घ्यायची असेल तू एकटीच जा आणि एकटीच घे किंवा ऑनलाईन ऑर्डर कर. आता आम्ही ना इथे पावभाजी खाणार आहेत आणि पावभाजी खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही याचा स्वाद घेणार आहे. पावभाजी आमची, आम्ही वाट बघतोय पावभाजीची. किती पण बसते का इथं तिथे गेली बरी एवढे नाही आला त्या द्या म्हणणं लवकर. नाही बसत रे आपे. काय बसत का इथं पुन्हा माझी गाडी खराब आहे. आता खाली पुढे जाणार तिच्यामुळे माझं बी खराब अक्षा झालं. माझे ब्लॉग बघतोय. आता त्याला टाइम भेटला आता मला, आता माझे ब्लॉग बघायला. अरे बाई घे ना म्हणा लवकर अक्षाला. बया किती देर. ओ माय गॉड. अक्षा रागानं म्हणून लागले वाट बघते. भूक लागली तर दुपारी जेवण केलं. पर्याय फक्त एकच. मी अशीच कामावर इकडे आले, कारण म्हणजे जॉबवरून सुट्टी झाली माझी आणि घरी गेले नाही मी, तशीच इकडे आले बाहेर, कारण मला थोडंसं खरेदी करायची होती. असं पण काय चला पावभाजी. आता पावभाजी ज्या गावात अक्षालीच काळजी बी तुझी सांगलं तो केली घे ना तिथं असेल त्यांच्याकडे. आमच्या गावात लई भारी डाग पडतोय त्याला यार. भाकरी खाली
कमी खायचं ना. आम्ही म्हणजे पावभाजी वगैरे खाल्ली, पावभाजी खाल्ली, आईस्क्रीम खाल्ली आणि आता मी ह्या ब्लॉगचा एंड करते. माझा दिवस आजचा असा आहे, मी तुम्हाला दाखवले आणि नवीन ब्लॉग लवकरच येईल आपला. तर चला.